माणूस माणसापाशी यायला तयार नव्हता। त्या काळात रवी सरांच्या माध्यमातून किरण भैयांनी बेडची सुविधा केली। नंतर स्मशानभूमीत स्वतः जाऊन पूर्ण प्रवाहामध्ये गटारीचं काम झालेले आहे, रस्त्याचं काम झाले आहे, आरसी पाटलाच्या तिथं बोरचं काम झालेले आहे, रस्ता झालाय, सिमेंट रस्ता झाला आहे। असं कुठल्याच गोष्टीची काहीच कमतरता नाही। कुठं पण जी लोक आता आज फिरत आहे प्रचार करत, पूर्ण शिवसेनेचे म्हणा, बीजेपीचे म्हणा किंवा मनसे कुठलाही राहो, ते पण त्याच रस्त्याहून जात आहे। जी किरण भैयाच्या माध्यमातून झाले आहेत ना रस्ते, त्याच रस्त्याहून ते पण प्रचार करत आहे। पण स्वतःचे मूल बाळ, माझ्या मुलीचा बर्थडे होता तरी सुद्धा माझे मिस्टर नव्हते। माझ्या बाळाला खूप वाईट वाटत होतं की माझं बाळ यावं, माझ्या पप्पा जवळ यावं, केक कापावं, तरी पण माझे मिस्टर आले नाही। क्वारंटाईन होऊन गेला राहिले चौरस्त्याला। आणि सरांच्या सानिध्यात भरपूर काम करण्याची संधी आम्हाला भेटली। म्हणजे लहानपणापासूनच आम्ही 18-20 वर्षापासूनच रवी सरांच्या सानिध्यात त्यांच्या भाषणाला प्रेरित होऊन, त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन आम्ही समाजकारणात आलो। आणि नियोजन कोविड सेंटर पासून ते गोळ्या वाटण्यापर्यंत म्हणा किंवा आपलं किराणा किट देण्यापर्यंत हे किरण भैयांनी सगळ्यांना मदत केली, आम्हा सर्वांना सोबत घेऊन। त्यानंतर हेच आम्ही शिवसेना म्हणजे हे केवळ असं आम्ही राजकारण म्हणून याचं हे झालं नाही आम्हाला, पण समाजकारणासाठी आम्ही भरपूर उपयोग केलो आणि त्यासाठी आम्हाला माननीय चौगुले साहेबांनी पण मदत केली। सर्व समाजाच्या लोकांशी हसत खेळत बोलणे, भेटणे आणि मला तर वाटतं जे लोक त्यांच्यापाशी गेल्यात कामं घेऊन त्या। आता बातमी धाराशिव जिल्ह्यातून। उमरगा नगरपालिका निवडणूक प्रचाराला वेग आल्यानंतर सर्वच पक्षांकडून आपापली पूर्ण ताकद लावल्याचं चित्र उमटत आहे। शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये झालेल्या विकास कामांना प्राधान्य देत शिवसेना काँग्रेस युतीचे उमेदवार प्रिया पवार आणि शफी चौधरी यांचा प्रचार जोरदार गती घेताना पाहायला मिळत आहे। प्रभाग क्रमांक 10 मध्ये मुस्तफा उर्फ शफी बाबूमिया चौधरी तर 10 मध्ये प्रिया शरद पवार हे शिवसेना काँग्रेस युतीचे उमेदवार रणांगणात उभे आहेत। शफी चौधरी यांचा सामना भाजपचे अनिल सगर आणि उबाठा पॅनलचे नंदकिशोर पेटसांगवीकर यांच्याशी होत आहे, तर प्रिया पवार यांची झुंज भाजपच्या सुवर्णा शिंदे आणि उबाठाच्या शारदा नगणे यांच्यासोबत पाहायला मिळत आहे। शिवसेना काँग्रेस युतीचे हे उमेदवार नगरपालिकेच्या सत्तेत नसतानाही करण्यात आलेल्या सामाजिक कामांचा आणि प्रभागात झालेल्या विकास कामांचा हवाला देत घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र दिसतंय। जय महाराष्ट्र। मी मुस्तफा उर्फ शफी बाबूमिया चौधरी शिवसेना काँग्रेस युतीतर्फे प्रभाग क्रमांक 10 मधून नगरसेवक पदाचा उमेदवार आहे। माझ्या कॉलेज जीवनापासून आदरणीय आमचे रवी सर यांचे भाषणं ऐकत आम्ही वाढत गेलो आणि सरांच्या सानिध्यात भरपूर काम करण्याची संधी आम्हाला भेटली। म्हणजे लहानपणापासूनच आम्ही 18-20 वर्षापासूनच रवी सरांच्या सानिध्यात त्यांच्या भाषणाला प्रेरित होऊन, त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन आम्ही समाजकारणात आलो। आणि त्याच्यानंतरच्या काळात किरण भैया गायकवाड यांच्या सानिध्यात आलो। त्यांनी कोरोना काळात जे लोकांना मदत केली आमच्या प्रभागात, प्रत्येक आमच्या प्रभागात शहरातल्या त्यांचं नियोजन कोविड सेंटर पासून ते गोळ्या वाटण्यापर्यंत म्हणा किंवा आपलं किराणा किट देण्यापर्यंत हे किरण भैयांनी सगळ्यांना मदत केली, आम्हा सर्वांना सोबत घेऊन। त्यानंतर हेच आम्ही शिवसेना म्हणजे हे केवळ असं आम्ही राजकारण म्हणून याचं हे झालं नाही आम्हाला, पण समाजकारणासाठी आम्ही भरपूर उपयोग केलो आणि त्यासाठी आम्हाला माननीय चौगुले साहेबांनी पण मदत केली। रवी सरांचं तर मार्गदर्शन कायम आमच्या मागं आहेच। आणि किरण भैया पूर्ण ह्या शहरामध्ये किरण भैयाचं जे विजन आहे, एक आता नगराध्यक्षपदाचे ते उमेदवार आहेत आणि उच्च शिक्षित ते असल्यामुळं हे पूर्ण शहराचा सर्वांगीण विकास नक्कीच होईल।
त्यांचा स्वभाव कसा आहे? किरणबाईचा स्वभाव कसा आहे? त्यांनी सर्व समाजाच्या लोकांशी हसत खेळत बोलणे भेटणे आणि मला तर वाटतं जे जे लोक त्यांच्यापाशी गेल्यात कामं घेऊन ते आजपर्यंत ते लोक कमीत कमी समाधान झाले त्यांचं. इथपर्यंत त्यांनी त्यांच्याशी जुळवून घेतलेलं आहे किंवा समोरच्याला बोललेलं आहे, त्यांचे कामं करण्याच्याबद्दल बोललेलं आहे. कुणाचं लग्नाचं काम राहू दे, कुणाच्या अडीअडचणी राहू दे, कुणाचं सरकारी दवाखान्यातलं काम असू दे, पोलीस स्टेशनचं असू दे, सर्व अधिकाऱ्यांशी बोलून सर्व समाजाच्या लोकांशी त्यांचे संबंध चांगले राहिलेले आहेत. किरण भाईंनी जातीचं राजकारण कधीच केले नाहीत आणि रवी सरांनी पण केले नाहीत. आणि चौगुले साहेबांनी त्यांनी पण केले नाहीत. आपल्या ह्या जे शिवसेना आहे आपली, हे कधीच जातीचं राजकारण केलेलं नाही. हे फक्त समाजकारणासाठी ज्या ज्या लोकांना काम करता येईल, म्हणजे उपयोगी पडता येईल आपण चांगल्या कामासाठी, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी. आता आम्ही रात्रंदिवस त्यांनी जिथं आदेश देतील आम्ही सर्व कार्यकर्ते रात्रंदिवस तिथं जाऊन मदत करतो लोकांची. आणि आज मला जे संधी दिल्यात पक्षांनी, आमच्या वरिष्ठांनी, त्यांनी संधी दिल्याबद्दल ते आमच्या पक्षाच्या सर्व वरिष्ठांचे मी आभार व्यक्त करतो. आणि ही जी जनता आहे माझ्या प्रभागातली, हे नक्कीच 100% मला प्रचंड मताने निवडून देईल असा मला पूर्ण विश्वास आहे. आणि आम्ही दर 5 वर्षाला इलेक्शनला पुढे येत नाहीत. आम्ही कार्यकर्ते जे आहेत ना, ते 12 महिने लोकांच्या संपर्कात राहून लोकांच्या ज्या अडचणी आहेत ते समजून घेऊन त्याचा पाठपुरावा करून त्यांचे जे अडचणी आहेत ते दूर करतो आम्ही. किरणभाईच्या माध्यमाशी, आमदार साहेबांचे, माजी आमदार आपले चौगुले साहेबांच्या माध्यमाशी, रवी सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व चर्चा करून ह्या लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही हे दैनंदिन जीवनात रोज करत असतो. कोरोना काळात शिवसेनेच्या माध्यमातून विद्यमान नगराध्यक्षपदाचे उमेदवार किरण गायकवाड यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा उल्लेख करताना उमेदवार प्रिया पवार या भाऊक झाल्या आणि त्यांनी आपलं मनोगत NTV समक्ष व्यक्त केले. प्रभाग क्रमांक 10 मधील ही बहुकोणी लढत अधिकच रंगणार असल्याचं चित्र उमरग्यात पाहायला मिळत आहे. जय महाराष्ट्र. मी प्रिया शरद पवार, प्रभाग क्रमांक 10 ची मी शिवसेना काँग्रेस युतीची मी उमेदवार आहे. उमरगा शहरात रवी सरांच्या, किरण गायकवाड यांच्या, चौगुले सरांच्या माध्यमातून भरपूर कामाची ही झाली आहे. म्हणजे काय नेमकं झाली आहे? रोड, रस्ते, गटार, कुठल्या काही समस्या, कोरोना काळात जी अधिकृत जी माणूस माणसापाशी येत नव्हता त्या काळात 100 बेडची नियोजन करून किरण भैया, चौगुले सर, रवी सर यांच्या माध्यमातून भरपूर लोकांनी समाजकार्य भरपूर म्हणजे समाजकार्य, लेकराकडे लक्ष न देणं, घरात न येणं, वेळेवर न येणं, रात्र त्यांची सेवा करणं, माणूस माणसापाशी यायला तयार नव्हता. त्या काळात रवी सरांच्या माध्यमातून किरण भैयांनी बेडची सुविधा केली. नंतर स्मशानभूमीत स्वतः जाऊन पूर्ण माणूस माणसापाशी, म्हणजे स्वतःचे आई वडील जवळ येत नव्हते, भाऊ बहीण जवळ येत नव्हते, त्या काळात सुद्धा किरण भैयाच्या माध्यमातून जे आपले सहकारी आहेत यांनी भरपूर मदत केली आहे. पवार कुटुंबाकडून आमच्या प्रभागामध्ये गटारीचं काम झालेले आहे, रस्त्याचं काम झाले आहे, RC पाटलाच्या तिथं बोरचं काम झालेलं आहे. नंतर इकडल्या ह्याच्यात स्वच्छतेचं, अभियंतेचं पूर्ण काम झालेलं आहे. असं नाही, असं कुठलाच गोष्ट नाही. तू रस्ता झालाय, सिमेंट रस्ता झाला आहे, असं कुठल्याच गोष्टीची काहीच कमतरता नाही. कुठं जी लोक आता आज फिरत आहे प्रचार करत, पूर्ण शिवसेनेचे म्हणा, BJPचे म्हणा किंवा मनसे, कुठलाही राहो, ते पण त्याच रस्त्याहून जात आहे. जी किरण भैयाच्या माध्यमातून झाले आहेत ना रस्ते, त्याच रस्त्याहून ते पण प्रचार करत आहेत. तुमच्या प्रभागातील मतदार तुम्हाला निवडून देतील असं का वाटतं तुम्हाला? आमच्या कार्यामुळे, किरण भैयाच्या कार्यामुळे, ज्या कोरोना काळात स्वतःच्या आई वडिलांची माती केली नाहीत, कोण कुणाच्या जवळ गेले नाहीत, तरी पण स्वतःचे मूल बाळ, माझ्या मुलीचा बर्थडे होता तरी सुद्धा माझे मिस्टर नव्हते. माझ्या बाळाला खूप वाईट वाटत होतं की माझं बाळ यावं, माझे पप्पा जवळ यावं, केक कापावं, तरी पण माझे मिस्टर आले नाहीत. क्वारंटाईन होऊन ह्याला राहिले, चौरस्त्याला राहिले. त्या काळात भरपूर कधीच घरांचे आई वडील पण विरोध केले, त्यांना जाऊ नको, कोण कुणाच्या जवळ जात नाही. त्या काळात सुद्धा माझ्या मिस्टरांनी एवढेही केले आहे की समाजकार्यातच माझ्या मिस्टरांचा पूर्ण आयुष्य गेले आहे. त्यामुळे मला वाटत आहे की मला चान्स देतील. भरपूर आहे प्रतिसाद. त्यांचं असं म्हणणं आहे की पद नसते वेळेस जी कार्य किरण भैयाचे जे सहकार्य आहेत त्यांनी जेवढे, आम्ही ज्या वेळेस कुत्र मेलं म्हणा, डुक्कर मेलं म्हणा, कुठली गटार नाही, कचरा नाही, असं भरपूरही झालं, त्यावेळेस इथं एक कॉल केला ना, पूर्ण मदतीला जाणं, कुठं मेलं तर रात्रीही जरी कॉल आला तरीही जाणं,
करणं, ह्या गोष्टीतून मला निवडून देतील असं मला वाटतं. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.